झणझणीत हिरव्या मुगाची डाळ अस्सल गावरान पद्धतीची घरी काही भाजीपाला नसेल तर आवर्जून मी हीच डाळ करत असते। तर ही मुगाची डाळ करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची, ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर पाणी काढून टाकायचं। गॅसवर तवा ठेवून ही डाळ खरपूस अशी भाजून घ्यायची। खरपूस अशी डाळ भाजल्याने डाळीला खूपच छान चव येते, म्हणून ही डाळ खरपूस अशी भाजून घ्यायची। खरपूस भाजून झाल्यानंतर तव्यावरून डाळ काढून घ्यायची आणि कुकरच्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेऊन भाजलेली डाळ टाकायची आणि 1 मोठ्या साईजचा टोमॅटो, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद टाकून 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि ही डाळ छान शिजवून घ्यायची। डाळ शिजवून झाल्यानंतर शिजलेला टोमॅटो बाहेर काढून घ्यायचा आणि टोमॅटोवरचं साल काढून घ्यायचं आणि टोमॅटोला खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे ठेचून घ्यायचा, म्हणजे पेस्ट करून घ्यायचं टोमॅटोचा। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये 2-3 पळी तेल टाकायचा, त्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून फोडणी टाकायची आणि त्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकायच्या। तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा यूज करू शकता, जर लाल मिरची नसेल तर हिरवी मिरची यूज करू शकता। त्यानंतर 2 बारीक चिरलेला कांदा टाकून छान लालसर असा भाजून घ्यायचा। लालसर भाजून झाल्यानंतर 1 चमचा लसूण टाकायचा, लसूणचं पेस्ट टाकायचं आणि परतून घ्यायचा। त्यानंतर शिजलेली डाळ टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची। त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनिया पावडर आणि 3 चमचा लाल मिरची पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी, थोडी कोथिंबीर आणि ठेचून घेतलेला टोमॅटो टाकून 5 मिनिट ही डाळ शिजवून घ्यायची। तर झणझणीत ही हिरव्या मुगाची डाळ तयार आहे करून। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।